एकदम कुरकुरीत आणि सगळ्यांनाच आवडणाऱ्या अशा मिनी बाकरवड्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी घरच्या साहित्यामध्ये जाता जाता अगदी अर्ध्या तासामध्ये बनणाऱ्या ह्या बाकरवड्यांची रेसिपी लगेचच ट्राय करा आणि कशी झाली ते सुद्धा मला नक्की कळवा. तर त्यासाठी बघा मी इथे घेतलेला आहे 1 कप मैदा. तर मैदा चांगला चाळून घेतलेला आहे. त्या मैद्यामध्ये मी साधारण पाव कप बेसन घालते. तुमच्याकडे वाटी जर असेल तर तुम्ही वाटीने मोजू शकता. आणि 1 मोठा चमचा किंवा 1 छोटी पळी तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं गरम करून घालायचं. थोडंसं मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे. तुम्ही ते बघू शकता. त्याच्यामध्ये मी घातलेले आहेत 1 चमचा पांढरे तीळ, 1 चमचा ओवा. तर ओवा मी आधी क्रश करून घेतला होता. आता हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण कुठेही सोडा वापरलेला नाही आहे. आणि थोडं थोडं पाणी घालत याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे किंवा पीठ असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर या पिठामध्ये मीठ आपल्याला अगदी गरजेपुरतं व्यवस्थितच घालायचं आहे. तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान अगदी घट्टसर मळून तयार आहे. खूप सॉफ्ट डो नको आहे आपल्याला. जसा पुरीला आपण पीठ मळतो पुरीसाठी तितपत घट्ट पीठ आपल्याला हवं आहे. व्यवस्थित मळून घ्यायचं आणि याला रेस्ट करण्यासाठी 10 मिनटं ठेवून द्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी 1 कप मैद्यामध्ये सुद्धा आपण भरपूर साऱ्या मिनी बाकरवड्या बनवू शकतो, ज्या की आपण जर मार्केटमध्ये आणायला गेलो तर 200 ते 300 रुपयाला मिळतात. तर हे पीठ आपण अर्धा तास झाकून ठेवूया आणि करूया याच्या मसाल्याची तयारी. तर इथे मसाल्यासाठी मी इथे एका वाटीमध्ये सगळे मसाले काढून घेते. तर इथे बघा 2 चमचे खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1 मोठा चमचा धने घेतलेले आहेत, थोडेसे जिरे अगदी अर्धा चमचा किंवा पाऊण चमचा म्हणू शकता, अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे. इथे मी साखर घालते. साखरेमुळे याला टेस्ट खूप छान येते. इथे ही आहे सुंठ पावडर. तर ही 1 छोटा चमचा किंवा ज्या चमच्याने तुम्ही सगळे मसाले घेतले त्यातला अर्धा चमचा तुम्ही घेऊ शकता. थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि 3 ते 4 चमचे लाल तिखट घरगुती मसाला, ज्याच्यामध्ये गरम मसाला ऑलरेडी मिक्स आहे. आता ह्याची आपण छान पावडर बनवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर आधी मिक्सरमध्ये असं छान फिरवून घ्यायचं आणि मग मी या वाटीमध्ये काढते. तर हा मसाला घरगुती जरी असला तरी तुम्हाला अगदी मार्केट स्टाईलची टेस्ट देणारा आहे. याची रेसिपी तुम्ही नक्कीच सेव्ह करून ठेवा. आता अर्ध्या तासानंतर आपण आपल्या पिठाकडे येऊया. तर तुम्हाला जर झटपट लगेचच बनवायचे असतील तर तुम्ही लगेचच बनवू शकता. पीठ बघा तुम्ही मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे. तर आता याला पुन्हा एकदा मी 2 मिनटं चांगलं मळून घेणार आहे. मळून झाल्यानंतर या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत. जसं आपल्या चपातीचा आपण छोटूसा पेढा बनवतो, अगदी छोट्या चपातीसाठी तेवढे पेढे तुम्ही बनवून घ्यायचे आहेत. आणि ते याला पीठ न लावता किंवा पीठ लावूनही तुम्ही लाटू शकता. तेल लावायची आवश्यकता नाही. अगदी पातळ लाटायचं आहे, कारण तेलात घातल्यानंतर ते व्यवस्थित तळलं पाहिजे. तर आपल्याला खूप पातळ लाटायचं आहे, त्यासाठी मी थोडंसं वरून कोरडं पीठ टाकते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे पीठ लावूनच याला लाटून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मी किती अगदी पातळ चपाती लाटलेली आहे. तुम्हाला माझा हातसुद्धा दिसत असेल आणि साईडनं तुम्ही बघू शकता अगदी पातळ चपाती लाटलेली आहे. आपण याला असं मधून छान 2 भाग करून घ्यायचे आहेत. आपण याची मिनी बाकरवडी बनवतोय म्हणून आपण एका चपातीचे 2 भाग बनवतोय. तर साईडनं सुद्धा मी एक रेषा मारून घेतलेली आहे, जेणेकरून मिनी बाकरवडीला आकार चांगला येईल. आता या पोळीवरती मी लावून घेते चिंचेची चटणी. प्रत्येकाच्या घरामध्ये चिंचेची चटणी अवेलेबल असते. जर तुम्हाला चिंचेच्या चटणीची रेसिपी माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो त्याचासुद्धा मी व्हिडिओ लगेच अपलोड करीन. तर इथे तुम्ही बघू शकता मी साईडने थोडीशी जागा राखलेली आहे आणि मग चिंचेची चटणी लावलेली आहे. अगदी हलकी हलकी लावायची आहे आणि त्याच्यावरती आपण जो बनवलेला मसाला आहे तो व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. मसाल्याचं प्रमाण हे व्यवस्थितच असलं पाहिजे. बाकरवडीमध्ये आपल्याला खाताना मसाला लागला पाहिजे इतपत आपण मसाला घालायचा आहे. खूप जास्त घातलात तर बाकरवडी बंद होणार नाही आणि खूप कमी घातलात तर बाकरवडीला चव येणार नाही. तर जिथे आपण जागा सोडलेली आहे तिथून मसाला काढून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा मसाला पसरवून घेते.
मसाला लावताना अगदी हळुवारपणे पण पोळीला चिकटेल अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचा. आणि जी चटणी आहे, आपण चिंचेची चटणी किंवा चिंचेचा कोळ लावतोय, तो सुद्धा अगदी जेमतेम लावायचा आहे. अगदी पूर्ण पोळी भिजेपर्यंत लावायचा नाही. आता हा मसाला दोन्ही साईडला मी व्यवस्थित लावलेला आहे आणि तो सेट करून घ्यायचा, दाबून घ्यायचा व्यवस्थित. आणि जिथे आपण जागा सोडलेली आहे, जिथे आपण चिंचेचं पाणी लावलेलं नाही, ती जागा पूर्ण कोरडी करून घ्यायची, जशी मी इथे दाखवते अशा पद्धतीने. आणि त्यावरती मी थोडंसं पाणी लावते. तर हे पाणी चिकटण्यासाठी आहे, वडी व्यवस्थित चिकटावी म्हणून. आणि एका साईडनं बारीक हलक्या हाताने रोल करत करत आपण याचे छान असे रोल बनवून घेऊयात. तर रोल बनवताना लक्षात घ्या की हा रोल सुटता कामा नये तेलामध्ये घातल्यानंतर. तर त्याला व्यवस्थित अगदी टाईटलीच फोल्ड करत घ्यायचं आहे. आणि जिथे पाणी लावलं आहे तिथे आणून आपल्याला ती बाजू किंवा ती पाणी लावलेली कढा जी आहे ती व्यवस्थित बंद करायची आहे. आणि त्याच्यानंतर याला आपल्याला रोल करत करत, जसं आपण लाटणं पोळीवरून फिरवतो अशा पद्धतीने फिरवत फिरवत याची थोडीशी लांबी मोठी करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर आपले दोन्हीही रोल तयार झालेले आहेत मिनी बाकरवडीचे. इथे दिसताना तुम्हाला हे रोल खूप छोटे दिसत असतील, तरी तेलात जेव्हा आपल्या वड्या जातील तेव्हा तर त्या छान उमलूनच येतात. सो तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. तर मार्केटमध्ये जी तुम्हाला बाकरवडी मिळते त्याच्यापेक्षा सुद्धा ही बाकरवडी नक्कीच टेस्टी बनणार आहे. ही आता बाकरवडी मी कट करायला घेते. अगदी अर्धा इंच किंवा अगदी 1 सेंटीमीटरचे सुद्धा तुम्ही इथे काप बनवू शकता. तर ह्या चाकूला थोडीशी दातरी असल्यासारखं आहे, त्यामुळं चाकू घेताना आपल्याला प्लेन चाकू घ्यायचा आहे, ज्याला प्लेन धार असते ते, तशा पद्धतीचे चाकू. आणि एकसारखे एकाच आकाराचे आपल्याला याचे काप बनवून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला अगदी छोट्या वड्या दिसत असतील, पण जेव्हा तुम्ही तळता तेव्हा तुम्हाला बरोबर मिनी बाकरवडीचा आकार मिळतो. तर सगळ्या बाकरवड्या ज्या आहेत कट झालेल्या आहेत. आता याला पुन्हा आपल्याला व्यवस्थित बाकरवडीचा शेप कसा द्यायचा त्याच्यासाठी मी इथे दाखवते. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला ही बाकरवडी जी आहे ती दाबून घ्यायची आहे, जेणेकरून मार्केटसारखा त्याला शेपही येईल आणि तेलामध्ये मसाला सुटून तेलामध्ये पसरणार नाही. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने छान दाबून आपल्या सगळ्या बाकरवड्या तयार आहेत. आता आपण या मस्तपैकी तळायला घ्यायच्या आहेत. वाव, किती सुंदर आकार आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे बघा मी कढईमध्ये भरपूर असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल चांगलं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये बाकरवडी सोडायची आहे. तर चांगलं म्हणजे कडकडीत नाही, आपल्याला हे जे तेल आहे हे नॉर्मली गरम करायचं आहे. खूप कडकडीत केलं गरम तर बाकरवडी बाहेरून करपू शकते आणि आतून खूप सारे लेयर्स असतात. सो आपल्याला जसं समोसा किंवा कचोरी तळताना जे मध्यम गरम तेल लागतं तशा तेलामध्येच आपल्याला या बाकरवड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनटं अगदी कमी गॅसवरती या छान तळून घ्यायच्या. तर या बाकरवड्या बघा मी 2 ते 3 बॅचमध्ये छान अशा तळून घेणार आहे. आणि तळल्यानंतर चेक करायचं आहे, जर आतला मधला लेअर जर तुम्हाला थोडासा कच्चा वाटला तर तुम्ही डबल फ्रायसुद्धा ही बाकरवडी करू शकता. आणि मी तर प्रत्येक वेळेलाच ही बाकरवडी डबल फ्राय करते, जेणेकरून ती छान क्रिस्पी राहते. खूप दिवस तुम्ही इथे बघू शकता आपलं तयार झालेल्या आहेत बाकरवड्या. रेसिपी आवडली असेल तर लगेचच सबस्क्राईब करा.